नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला जिल्हा मराठा मंडळाची शतकाची वाटचाल गौरवास्पद महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी अकोला जिल्हा मराठा मंडळाची 100 वर्षांची वाटचाल गौरवास्पद असून यापुढेही युवक, महिला, शेतकरी अशा विविध घटकांच्या विकासासाठी कार्य करावे असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले। अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या शताब्दी व स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते। आमदार रणधीर सावरकर, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाधिकारी अजित कुमार, माजी आमदार वसंत खोटरे, गजानन दाळू गुरुजी, डॉक्टर संतोष कुमार कोरपे, मंडळाचे अध्यक्ष रणजित सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शिरीष धोत्रे, शिवाजीराव देशमुख, महादेवराव भुईबार, डॉक्टर विठ्ठल वाघ, सुनील धाबेकर, रमेश हिंगणकर आदी उपस्थित होते। पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की संस्थेला 100 वर्षे पूर्ण होत असून अनेक उत्तम उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत। आधीच्या पिढीतील व्यक्तींची दूरदृष्टी, समर्पण व योगदानातून ही संस्था घडली। परिश्रम व त्यागातूनच अशा संस्था घडतात। या कार्याचा विस्तार व्हावा व यापुढेही संस्थेने असेच भरीव योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। आमदार श्री सावरकर, माजी राज्यमंत्री श्री गावंडे, श्री कोरपे यांनीही मनोगत व्यक्त केले। मंडळाचे अध्यक्ष श्री सपकाळ यांनी प्रास्ताविक केले। विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा यावेळी गौरव करण्यात आला। आणि मग एका शेतकऱ्यांना पद्मश्री मिळते तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर भूमी ही तपोभूमी आहे हे आपण लक्षात घेतो। आणि त्या तपोभूमीमध्येच त्या मराठा मंडळाची स्थापना होऊ शकली हे मला वाटतं स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं खरं योगदान होतं। आणि म्हणून माझी मराठा मंडळाच्या पद्धतीकरणाने विनंती करायची आहे की अकोल्यापुरतं सीमित राहू नका। जसं आमच्या पोरे साहेबांनी देशोन्नती सगळ्या दुधावरच जातो। मी तर मगाशी आल्यानंतर त्यांच्या चिरांजी मला भेटले। मी पोरेच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आजच्या या शताब्दी समारोहाच्या निमित्तानं आपण जे त्या ठिकाणी तो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।